नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त शेवगाव पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न। गणपतीला स्वच्छ व सुंदर ठेवा, पारंपरिक वाद्यांचा वापर करा, आमदार मोनिका राजळे यांचे आवाहन। शेवगाव पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक 21 रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली। आगामी 10 दिवसाच्या गणेश उत्सवाचे औचित्य साधून विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार मोनिका राजळे यांनी महत्त्वाचे संदेश दिले। गणरायाची मूर्ती स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे। तसेच गणेश उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्याचा वापर करावा, यामुळे आपला सांस्कृतिक वारसा जपला जाईल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील मदत होईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कल पुरमे बोलताना म्हणाले की डीजे, जुगार व अवैध दारू विक्रीवर कारवाई होणारच, मग तो कोणीही असो असा भेदभाव केला जाणार नाही। जुगार खेळताना तसेच डीजे वाजवताना कोणी आढळले तर तात्काळ गुन्हे दाखल होणार, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। या प्रसंगी पोलीस प्रशासनाचे अधिकारी, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते। गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले। यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच येणाऱ्या अडचणी आणि प्रशासनासमोर मांडल्या। यावेळी शिवसेना उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मगरे, शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, नवनाथ कवडे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर नीरज लांडे, दारूबंदीचे अमोल घोलप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे। आजच्या या बैठकीसाठी शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा, शिवसेनेचे एकनाथ कुसळकर, वंचितचे शेख प्यारेलाल, शेवगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, इजाज काझी, हरीश भारदे, चंद्रकांत कर्डक, बंडू रासने, कमलेश गांधी, संजय टाकळकर, शेख रिजवान, शिवाजी समेंदर, कैलास तिजोरे, भाजपाचे माननीय शहर अध्यक्ष रवी सुरवसे, दिगुनाना कातवटे, अहिल्यादेवी नगरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, शेवगावचे प्रभारी विभागीय पोलीस उपअधीक्षक गणेश उगले, शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, शेवगाव बांधकाम विभागाचे रामेश्वर राठोड, शेवगाव नगर परिषदेचे कर निरीक्षक मदन दुसंगे, वीज महामंडळाचे भाऊसाहेब पगारे, संदीप डोळे तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या शांतता कमिटीचे प्रास्ताविक शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केले, तर आभार पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश उगले यांनी मांडले। यावेळी शेवगाव पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांनी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळासाठी आदर्श आचारसंहिता जाहीर केली। त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीत फक्त पारंपरिक वाद्याचा वापर करावा। विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रत्येकाने आपापल्या मंडळातच सहभाग घ्यावा। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सव काळात सामाजिक उपक्रम राबवावेत। गणेशोत्सवात ईद-ए-मिलाद निमित्त लावण्यात येणाऱ्या बॅनरसाठी शेवगाव नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे। बॅनरवरील मजकूर कोणत्याही धार्मिक भावना दुखावणारा नसावा। उत्सव काळात महिला व मुलींच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी। गणेश मंडळासमोर लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरसाठी अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे। सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारू नयेत। वाहतुकीला अडथळा होईल असा मंडप टाकू नये। गणेश मूर्तीची उंची सर्वसमावेशक व मान्य मर्यादेत असावी। वीज महामंडळाकडून तात्पुरते वीज कनेक्शन नियमित पद्धतीने घ्यावे। प्रत्येक मंडळाने स्वयंसेवक नेमावा व वेळापत्रक निश्चित करावे। प्रत्येक गणेश मंडळाने किमान 4 CCTV कॅमेरे बसवावेत। उत्सव काळात सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व काळजीपूर्वक करावा। आक्षेपार्ह मजकूर अथवा पोस्ट आढळल्यास संबंधित ग्रुप प्रशासक व पोस्ट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। वरील नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांनी यावेळी केले। प्रशांत बापणा, जिल्हा प्रतिनिधी, अहिल्यानगर। संपर्क 80 55 44 03 85। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।